सर्वांना क्रांतिकारी रामराम. मित्रांनो, काल परवा आमच्या गावच्या सप्त्याची सांगता झाली आणि तुम्हाला खरं सांगतो, सप्ताह एवढा बेस्ट झाला की 8 दिवस कसे गेले कळालेच नाही. खूप छान नियोजन होतं आणि महाराष्ट्रातील चांगले चांगले कीर्तनकार हे आमच्या गावामध्ये आले होते आणि कीर्तन एकदम एक नंबर क्वालिटीचं आणि उत्कृष्ट असं कीर्तन झालं. कीर्तनातून महाराजांनी एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या. आध्यात्मिक असतील, सांसारिक असतील, अशा सामाजिक वगैरे भरपूर चांगल्या गोष्टी सांगितल्या आणि एक चांगल्या प्रकारे उत्कृष्ट कार्यक्रम आमच्या गावामध्ये झाला आणि त्याच्यातून बरंच काही शिकायला मिळालं. आणि सप्त्यामधून खास करून शिकाय हे मिळतं की कीर्तनातून प्रबोधन आणि त्याच्यामधून गावात परिवर्तन आणि नंतर गावाचा विकास हे सप्त्याचा मोठो असतो, हेतू असतो. आणि चांगल्या प्रकारे गावातल्या ज्यांनी नियोजन केलं सप्त्याचं, एक नंबर नियोजन केलं आणि गावकऱ्यांचे पण खूप अभिनंदन की यासाठी तुम्ही त्या नियोजनकर्त्यांना तुम्ही साथ दिली. पण मित्रांनो, एक गोष्ट मला खटकली. आता मी जे खरं आहे ते बोलतो. कोणाला राग येते, कोणाला समजते, कोणाला समजत नाही. ज्या दिवशी सप्ताह संपला त्याच्या दुसऱ्या दिवशी मटणाच्या दुकानावर, जे आमच्या गावच्या शेजारीच आहे, लोकांची लाईन होती मटण घेण्यासाठी. मग एक विचार करतो की आपण 8 दिवस काय शिकलो. एवढं चांगला कार्यक्रम केला, एवढा आपण खर्चापाणी केला आणि त्याच्यामधून जर आपण काही शिकत नसेल, काही घेत नसेल, तर मित्रांनो दुर्दैव आहे. आणि खास म्हणजे या सप्त्यामध्ये पूर्ण 8 दिवसामध्ये मी लक्ष देऊन होतो की एकाही माणसानं माळ नाही घातली. मग जर आपल्याला सप्त्यातून काही घ्यायचं नसेल तर आपण एवढा खर्चापाणी का करतो आहे? यासाठी करतो खर्चापाणी मित्रांनो की गावात परिवर्तन व्हावं, गावात आध्यात्मिकता यावं, गावातले लोक सुजाण व्हावं आणि गावातल्या लोकांना सत्य काय आहे, आध्यात्मिक काय असते हे कळावं, यासाठी सप्ताह असतो. आणि नियोजन करणारे गावकरी मंडळी, त्यांचा हेतू पण चांगला असतो आणि खूप चांगलं नियोजन पण होतं. पण त्याच्यामधून काय शिकलो हे तुम्हाला माहीत. थोडा विचार करा या गोष्टीवर. धन्यवाद.